नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण नवीन प्रकारचा गळा बघणार आहोत। माझ्याकडे किनार खूपच थोडी शिल्लक राहिली होती, तर ही किनार कशा प्रकारे आपल्याला ब्लाउजला करून पॅच डिझाइन करायची हे मी सांगणार आहे। तर मी 10 इंचाचा गळा घेऊन पाकळीची डिझाइन टाकलेली आहे आणि अस्तरवरती हा पाकळीचा गळा डिझाइनवरती मांडून आपल्याला व्यवस्थित असा जोडून घ्यायचा आहे आणि पलटी मारून घ्यायचा आहे आणि टिप मारून घ्यायची आहे। व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे आणि गळ्याचा आकार व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे। आता नंतर जो राहिलेला भाग आहे त्याला आपण टिपा मारून कंबरपट्टी वगैरे जोडून घेणार आहोत। आता मधला जो गळ्याचा भाग आहे त्याची मी मधल्या प्रकारची पाकळी काढली होती, ती पाकळीवरती आपल्याला किनार लावून घ्यायची आहे। जी छोटीशी किनार राहिली होती ती किनार व्यवस्थित अशी घ्यायची आहे आणि पलटी मारून घ्यायची आहे। ही किनारी आपल्याला गळ्याच्या मधोमध पाकळीच्या आकारात स्वरूपात लावायची आहे, त्यामुळे आपला डिझाइनचा गळा पण दिसेल आणि पॅच पण तयार होईल। तुम्हाला जर माझा चॅनल आवडत असेल तर बाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की पहा। किनार पलटी मारून झाल्यानंतर आपले व्यवस्थित वरून टिप मारून त्याच्यावरती गळा व्यवस्थित स्वरूपात आकारात मांडून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि राहिलेला एक्स्ट्राचा भाग जो आहे तो आतला कट करून घ्यायचा आहे। नंतर याच्यावरती आपल्याला पाकळीच्या स्वरूपात लेस लावून आपल्याला एक फ्रिलचं छोटी नाडीचं फूल बनवलेलं आहे आणि याच्यावरती लावून घ्यायचं आहे मधोमध, त्याच्यावरती बटन लावून घ्यायचं आहे। आपण डबल प्रकारे लेस लावणार आहोत जेणेकरून आपला गळा खूप छान दिसेल आणि नाडी व लटकन लावून अशा प्रकारे सुंदरसा गळा तयार आहे।